मुसलमानांचं दुबार मतदार मांडताना ठाकरेंची बोबडी का वळते? आशिष शेलार यांचे थेट राज उद्धव यांना सवाल। शेलारांनी नकळत फडणवीसांना पप्पू ठरवलं, त्यांचं अभिनंदन। शेलारांना उद्धव ठाकरेंनी डिवचलं। लवकरात लवकर कर्जमाफी करा, हेक्टरी 50,000ची मदत द्या, उद्धव ठाकरेंची मागणी। सरकारनं केंद्राला अजूनही प्रस्ताव पाठवलेला नसल्याचंही विधान। राज्यांना मराठी आणि दलित मतदारच दिसतायत, आशिष शेलार यांचा राजना थेट सवाल। जैन मुनींच्या आंदोलनाशी सहमत नाही, मंत्री लोढा यांची थेट भूमिका। न्यायालयाविरोधात जैन रस्त्यावर, कबूतरखान्यासाठी जैन हट्टाला पेटले, आझाद मैदानावर जैन मुनी उपोषण करणार। अबू आझमीच्या घरासमोर सामुदायिक वंदे मातरम म्हणणार, मुसलमान आमदारांच्या घराबाहेर सामुदायिक वंदे मातरम पठण, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं विधान। भाजप आरोपीला देखील पक्षात घेतोय, माजी उपमहापौर सुनील महाजनांचं नाव न घेता गुलाबराव पाटलांचा निशाणा, महायुतीला अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर। पुण्यात चाकणकरांविरोधात राष्ट्रवादीच्याच रुपाली ठोंबरे आक्रमक, फोटोला जोडे मारले, चाकणकरांच्या विरोधात घोषणाबाजी, राजीनाम्याची मागणी। ठाण्यातील दिव्यात बेकायदेशीर इमारतींवर कारवाई सुरू, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघ ठरला विश्वविजेता, दक्षिण आफ्रिकेला नमवून जिंकला चषक। महिला क्रिकेट संघाच्या विजयामागे मराठी चेहरा, माजी क्रिकेटपटू अमोल मुजुमदार यांच्या प्रशिक्षणानं महिला क्रिकेट संघाचा विजय। हिवाळी अधिवेशन 10 दिवस पुढे जाण्याची शक्यता, स्थानिक निवडणुकांमुळे मनुष्यबळाची कमतरता भासण्याची शक्यता।